4 सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये घुसून आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडली आणि तब्बल 8,12,000 रुपयाची रक्कम लंपास केली होती। ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील 350हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। अखेर या तपासातून आरोपी खुर्शीद अहमद यांच्या मुसक्या पोलिसांनी अडवल्या। आरोपी मूळचा उत्तर प्रदेश येथील असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्याच्यावर तब्बल 25 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। चौकशीत आरोपीने आणखी 4 सहकाऱ्यांसह मिळून ही एटीएम चोरी केल्याची कबुली दिली आहे। या कारवाईनंतर पोलिसांनी उर्वरित आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच संपूर्ण टोळीला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। आपल्याकडे जरीपटका पोलीस स्टेशन परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर येथे 4 तारखेला 4/9/2025 रोजी एक एटीएम डेबिट मशीन असतं, त्याची गॅस कटरच्या साहाय्याने चोरीचा प्रकार आपल्याला समजला होता सकाळच्या वेळेस। आणि ही जी चोरी आहे ही रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान झालेली आहे 4 तारखेला। त्यानंतर आपल्या जरीपटका पोलीस स्टेशनमधील तपास पथक ACP जरीपटका डिव्हिजन आणि सिनियर PI जरीपटका पोलीस स्टेशन यांनी तात्काळ तपास पथकाला रवाना करून पुढच्या जे तपास होते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जो टेक्निकल स्वरूपाचा तपास होता, ज्यामध्ये आपण 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे चेक केलेले आहेत। कारण रात्रीच्या वेळेस ती एक व्हाईट कलरची स्विफ्ट कार आपल्याला दिसत आहे, त्याच्यामधून हे आरोपी उतरताना दिसत होते। तर ते बॅक ट्रॅकिंग म्हणजे कुठून सुरू झाले होते आणि ही चोरीचा प्रकार झाल्यानंतर कुठे गेले, असं दोघं बाजूला आपण जवळपास 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्याचं अवलोकन केलेलं आहे। सोबतच डंप डेटा जो आहे की त्यांचे कुठे कॉल्स झाले असतील का त्याचं देखील अवलोकन केलं। आणि त्याच्या साहाय्याने आपण जो याच्यातला एक मुख्य आरोपी होता की जो रेकी करण्यामध्ये आणि प्लॅनिंग करण्यामध्ये सक्रिय होता, त्याला आपण 36 तासाच्या आत जरीपटका पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की त्या आरोपीवर इथून मागे देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यावर 25 गुन्हे आपल्याला मिळून आलेले आहेत आणि हे सर्व गुन्हे मालमत्तेच्या संबंधितच आहेत। चोरी असेल, घरफोडी असेल, वाहन चोरी असेल, या प्रकारचे आहेत। आणि ह्या आरोपीकडून आपल्याला एक 17,400 रुपये देखील आपण याच्याकडनं रिकवर केलेले आहेत। आणि जे आपण बँकेसोबत म्हणजे जी थर्ड पार्टी एजन्सी आहे जी कॅश रिफिलिंगचं काम करते त्यांच्यासोबत क्रॉस चेक केला असता की हे त्यातीलच पैसे आहेत हे देखील कन्फर्म झालेलं आहे। या एकंदरीत या चोरीमध्ये 8,12,400 रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे। त्यापैकी 17,400 रुपये आपण हस्तगत केलेले आहेत। सोबतच इतर जे 4 लोक होते त्यांचे नाव देखील आपण निष्पन्न केलेले आहेत आणि ते 4 लोकांसाठी आपल्या टीम ऑलरेडी रवाना झालेले आहेत। लवकरात लवकर त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत। जस याच्या आधी म्हणजे मागच्या 2 वर्षात तर असा कुठे काही प्रकार नव्हता, त्याच्या आधी अशी झालेली होती। आणि आपण सर्वांनीच बऱ्याचदा हे बघितलं असेल की ATM मध्ये चोरी ते गॅस कटरच्या साहाय्याने, याच्यासाठी विशिष्ट भागातील काही गँग्स ॲक्टिव्ह आहेत। त्यामध्ये मध्यंतरी एक हरियाणाचा एरिया होता, आता मागे काही आपल्या महाराष्ट्रात देखील निष्पन्न झालेले आहेत, त्याच्यामध्ये UP मधील देखील काही गँग्स समोर आलेले आहेत। आणि आपल्या टीमने चांगलं काम केल्यामुळे ही गँग आपल्याला निष्पन्न झालेली आहे। लवकरात लवकर त्यांना आपण ताब्यात घेऊ आणि यांनी इतरही कुठे अशाच चोऱ्या केलेल्या आहेत किंवा कसे याची देखील माहिती मिळेल आणि याच्यात नक्कीच सकारात्मक अजून जास्त डिटेक्शन आपले होतील अशी आम्हाला खात्री आहे। आरोपीचे नाव काय, का कलम अक्सर उससे जुड़ता है ये आरोपी जो पकड़े हुए जो है वो कहाँ के हैं, जितने मिले हैं वो कहाँ के और जो बचे वो कहाँ के, तो जरीपटका पुलिस पकड़ती है, ये बहुत बड़ा चैलेंज था। हा, यामध्ये जसं सांगितलं मी की आपला मुख्य आरोपी जो आहे याच्यामध्ये त्याचं नाव आहे खुर्शीद अहमद निसार अहमद। हा मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे। मनेहू नावाचं गाव आहे याचं प्रतापगड जिल्ह्यामध्ये, येथील रहिवासी आहे। परंतु त्याचा एक प्लॉट यशोधरा नगरच्या हद्दीत त्याच्या स्वतःचा ओनरशिपचा प्लॉट आहे। त्या प्लॉटवर त्याच्या घराचं बांधकाम चालू होतं, त्यामुळे तो तिथेच राहत होता।
आणि मग तिथे राहत असतानाच त्यांनी रेकी केलेली आहे असं आपल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि त्याच्यासोबत जे इतर 4 लोकांचे नाव निष्पन्न झालेले आहेत ते देखील उत्तर प्रदेशमधीलच आहेत आणि हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक आहेत. आता याच्यामध्ये अशी शक्यता नाकारता येत नाही की यांनी इतरही ठिकाणी अशाच प्रकारच्या ATM मधील चोरी गॅस कटरच्या साहाय्याने केलेल्या असतील, परंतु त्या निष्पन्न झालेल्या नाहीयेत. म्हणून इतर 4 लोकांचे रेकॉर्ड आपल्याला आतापर्यंत समजलेले नाहीयेत. परंतु ज्यावेळेस आपण यांना कस्टडीमध्ये घेऊ, यांचं एकाच वेळेस सगळ्यांचं इंटरोगेशन करू, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इसमें मास्टरमाइंड कौन है और सर यही ATM को चुना गया है या फिर और कोई ATM जो रेकी करके और कोई ATM देखा गया था, क्योंकि सर ये जो जहाँ पे ATM में जो हुआ है सर वहाँ पे डार्क बस जो आपल्या ताब्यात आरोपी आहे तो याच्यामधला मास्टरमाइंड असणार याची दाट शक्यता आहे. कारण त्याच्यावर ऑलरेडी 25 गुन्हे देखील मुंबई आणि आजूबाजूच्या एरियाजमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्यांनीच रेकी केली असेल आणि तो इथेच राहत होता, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी नागपूरबद्दल माहिती होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे SBIचं ATM त्यांनी निवडलं पाटणकर चौकापासून थोडं आतमध्ये आहे आणि ते 3 दिवसापूर्वीच ATM चालू झालेलं होतं. त्याच्या आधी 2 महिन्यासाठी ते डिफंक्ट होतं, म्हणजे चालू नव्हतं ते ATM. आता 2 दिवसापूर्वी चालू झालं होतं. मे बी त्यांनी आधीच ते चेक केलेलं असेल की हे बऱ्याच दिवसापासून बंद आहे, आता अचानक चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी तेच ATM टार्गेट केलं असेल. एक दुसरी गोष्ट, त्यांनी जी कार वापरलेली आहे त्या कारमध्ये जो नंबर प्लेट वापरली त्यांच्याकडे विविध नंबर प्लेट होत्या असं या आरोपीच्या आपल्या विचारपूसमध्ये आपल्याला समजलेलं आहे. तर त्यांनी नागपूरमध्ये OLX वरती ज्या कार विकण्यासाठी टाकलेल्या होत्या तर त्याच्यामधून ते नंबर घेऊन ते बनवून आणि त्या नंबर प्लेटचा वापर केलेला आहे, जेणेकरून ते पोलिसांना कुठे CCTV मध्ये ट्रेस जरी झाले तरी मिसलीड होतील पोलीस आणि चुकीच्या डायरेक्शनमध्ये तपास होईल. हा देखील त्यांचा त्याच्या मागचा इंटेन्शन होता. जसं की मी आधीच सांगितलेलं आहे की हा मुख्य आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि इतर 4 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत आणि आपली टीम त्यांच्या मागावर आहे. लवकरात लवकर आपण त्यांना देखील पकडू अशी मला खात्री आहे. अगदी बरोबर. याच्यामध्ये आता हे बाकीचे आरोपी आपल्याला मिळाल्यानंतर, कारण त्यांचे अर्धवट नाव आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय प्रिव्हियस रेकॉर्ड आहे ते अजून क्लिअर होत नाहीये. हे लवकरात लवकर आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर आपण त्यांचे पूर्ण प्रिव्हियस रेकॉर्ड काढू आणि यांचे जर आधी एकत्रित गुन्हे असतील तर याच्यामध्ये नक्कीच मकोकाची कारवाई करण्यात येईल आणि सोबतच ह्या सर्व आरोपींची जी प्रॉपर्टी आहे ती देखील आपण अटॅच करण्याची कारवाई करणार आहोत. सर ये गिरोह के साथ और भी गिरोह पे जो समावेश होने की आशंका जताई जा रही है. आता यावेळेस सर आपण त्याच्याबद्दल कमेंट नाही करू शकणार की या गँग सोबत अजून इतर गँग कोणी लिंक्ड आहेत का. आता सध्या आपलं टेक्निकल तपास चालू आहे. यांच्याकडे जे फोन नंबर होते त्याच्यावर त्यांचे जे मोस्ट कॉलर आहेत किंवा रात्रीच्या वेळेस जास्त कॉल केलेले असतील त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे. हे सर्व एकाच वेळेस आपल्याला मिळाल्यानंतर या गोष्टी सर्व क्लिअर होतील. तुम्ही काही बँकेची बोलले आहे का, तुम्ही गार्ड वगैरे लावा या काही पहिले अगोदर गार्ड लागते, आता गार्ड राहत तुमचं काही बोलणं झालेलं आहे? हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे आता आम्ही DCP रँकचे जे अधिकारी आहेत, आम्ही नाईट राऊंडला असतो रोटेशनवरती. तर बऱ्याचदा आमच्याही हे निदर्शनास आलेलं आहे की काही असे ATM आहेत की जे अगदी शहरापासून थोडे दूर आहेत किंवा निर्मनुष्य ठिकाणी आहेत आणि तिथे गार्ड असण्याची आवश्यकता आहे. तर आम्ही तसे पत्रव्यवहार माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात या संबंधित नोडल अधिकाऱ्यांना केलेले आहेत. प्लस त्याच्यात पलीकडे जाऊन अजून काही महत्त्वाच्या अशाही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत की आजकाल हे बँकिंगचे जेवढेही सिक्युरिटी सिस्टम्स आहेत त्या देखील ॲडव्हान्स झालेल्या आहेत. जसं की त्यांच्या जे CCTV कॅमेराज असतात किंवा ATM सोबत छेडछाड केली तर त्यांचा अलार्म वाजतो आणि त्यांचे जे सिक्युरिटीचं हेडक्वार्टर आहे तिथे तात्काळ त्याची माहिती जात असते आणि ते आपल्याला 112 प्लस पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून माहिती देत असतात. तर मागे आपल्याकडे बऱ्याचदा असे कॉल आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला 112वर कॉल आल्या आपले बीट मार्शल्स तिथं पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे असे चोरीचे जे प्रकार आहेत ते फक्त अटेम्प्ट राहिलेले आहेत, सक्सेसफुली झाले नव्हते. परंतु ह्या केसमध्ये रात्रीच्या वेळेस 112ला कॉल आलेला नाही आहे. तर त्यांची जी इंटरनल सिक्युरिटी सिस्टम आहे SBIची ते त्यांची इंटरनल इन्क्वायरी करून आपल्याला कळवणार आहेत की ते अलार्म वाजला होता असं त्यांनी सांगितलं, ट्रिगर झालेला आहे अलार्म. परंतु त्यांनी
लोकल पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाहीये. गणपती बसलेले होते त्यावेळेस जाणारे येणारे लोक होते, त्याच्यातले काही एक जागरूक नागरिक होते, त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी 112ला कॉल केला आणि त्यांना बघून ते पळून गेले. ते असा हा एकंदरीत प्रकार झालेला आहे. संपूर्ण घटनेमध्ये जे 4 चाकी वाहन मिळालेलं नाहीये, त्या वाहनाचाच वापर करून ते फरार झालेले आहेत. परंतु ते वाहन आपल्याला काही CCTV कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट झालेलं आहे आणि 2 वेळा आपल्याला, जसं की घटनास्थळावर त्याच्यावर वेगळा नंबर होता, आपल्याला पुढे गेल्यानंतर आपण चेक केलं तर त्याच्यावर दुसरा नंबर प्लेट मिळून आलेली आहे. आपण जे नंबर आपल्याला मिळाले त्यांच्या ओनरपर्यंत गेलो तर आपल्या असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्या व्हेकल त्यांच्या घराच्या समोरच पार्क आहेत आणि तिथेही आपण CCTV चेक केलेले आहेत की हे खोटं तर बोलत नाहीयेत ना, परंतु तिथे देखील आपल्याला ते समजलेलं आहे की त्या व्हेकल वापरण्यात आलेल्या नाहीये. तर मग ती गाडी जेव्हा आपल्याला मिळेल त्यानंतरच त्या गोष्टी क्लिअर होतील की कुणाची गाडी आहे. कितने का मुद्देमाल मिला हुआ है और कितना जो मुद्देमाल मिला था? देखिए टोटल जो मुद्देमाल है इसमें 8,12,400 रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे. त्याच्यापैकी आपल्याला 17,400 रुपये हा जो आपण आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून मिळालेला आहे आणि त्याच्या नोटा आहेत त्या आपण व्हेरीफाय केल्या तर त्या ATM मधूनच गेलेल्या होत्या. म्हणजे त्याच्यावरूनही हे क्लिअर होत आहे की हा व्यक्ती त्यांच्यामध्ये समाविष्ट होता. बाकीचा मुद्देमाल आता त्या बाकी लोकांकडे आहे असं त्याचं सांगणं आहे. लवकरच ते ताब्यात येतील आपल्या. विदर्भ सिटी न्यूज नागपूर.